हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी अन्न व औषध प्रशासन डिपार्टमेंट म्हणजेच FDA महाराष्ट्रामध्ये फार्मसीच्या वॅकन्सी मित्रांनो आलेले आहेत. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी सर्वात आधी सांगितलेले होते की फार्मासिस्ट बी फार्म स्टुडंटसाठी 56 वॅकन्सी आलेले आहेत. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी सर्वांचं असं क्वेश्चन होतं की सर, हे जे वॅकन्सी आहेत याचा सिलेबस काय असणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्वांसाठी मित्रांनो जे सिलेबस आहे या वॅकन्सीचा काय असणार आहे ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, ऑफिशियल साइट वरती आता ऑफिशियल जे डिटेल नोटिफिकेशन आहे ते आलेले हेच डिटेल नोटिफिकेशन आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो सेम इन्फॉर्मेशन आहे जे लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं. इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज असतील, 2 वेगवेगळे पोस्ट आहेत, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि दुसरा असणारे रसायनशास्त्रज्ञ गट ब. तर याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर सिलेबस काय असणार आहे हे बघणार आहे आपण. आणि त्याच्यानंतर जे ऍप्लिकेशन करण्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट वगैरे असतील, ऍप्लिकेशन साइट असेल ती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात आधी मित्रांनो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आपण डिस्कस करणार आहेत. तर याच्यामध्ये सेम पोस्ट 37 पोस्ट हे असणार आहेत आणि दुसऱ्या 19 पोस्ट असणार आहेत. अशा सर्व टोटल पोस्ट ह्या 56 पोस्ट असणार आहेत. आणि मित्रांनो, ही ड्रग इन्स्पेक्टर लेवलची वॅकन्सी असणार आहे. तुम्हाला पे केल आणि वर्किंग पण ह्याच्यामध्ये खूप चांगलं आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे एक्झाम पॅटर्न प्लस सिलेबस. तर मित्रांनो, एक्झाम पॅटर्न मध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला बघायचंय विशेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब. तर याच्यासाठी मित्रांनो याच्यामध्ये पण 2 पार्ट केलेले आहेत. जसं आपण स्टेट गव्हर्नमेंटचा असेल किंवा रेल्वेची एक्झाम असते तर त्याच्यामध्ये मित्रांनो टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असा सिलेबस इन्क्लूड केला जातो. तर ह्याच्यामध्ये पण त्या पद्धतीनेच असणार आहे. त्याच्यामध्ये जे सेक्शन फर्स्ट असणार आहे ते असणार आहे इंग्लिश लँग्वेज. आता ही इंग्लिश लँग्वेज जे असणार आहे त्याचं कोणते कोणते पॉइंट ह्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये ग्रामर, सिनोनेम, अँटोनेम, पेलिंग, टेन्स, वोकॅब्युलरी, यूज ऑफ ॲडेमस और फेजेस, दिअर मीनिंग, फिलिंग द ब्लँक, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. आणि मित्रांनो हे किती MCQ येणार आहेत याच्यावर 15 MCQ येणार आहेत. आणि मित्रांनो हे 30 मार्कसाठी असतील. त्याच्यानंतर आहे सेक्शन सेकंड म्हणजे आपलं मराठी ग्रामर, मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार. आणि मराठी व्याकरणवरती तुम्हाला 15 क्वेश्चन असतील आणि त्यासाठी मार्क तुम्हाला भेटतील 30 मार्क. त्याच्यानंतर मित्रांनो थर्ड सेक्शन जे असणार आहे ते असणार आहे मित्रांनो तुमचं जनरल नॉलेज, नंतर लॉजिकल ॲबिलिटी. आणि ह्याच्यावर मित्रांनो जे क्वेश्चन असणार आहेत तर ते किती असणार आहेत मित्रांनो, 30 क्वेश्चन असणार आहेत. 30 क्वेश्चन मध्ये तुम्ही हे पॉइंट बघू शकता. करंट अफेअर्स, इंडिया अँड महाराष्ट्र, त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू द इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स, अल्जेब्रा, जिओमेट्री अँड स्टॅटिस्टिक्स. तर ह्याच्यावर मित्रांनो टोटल क्वेश्चन 30 असतील आणि मित्रांनो हे मार्क किती असतील, 60 मार्क. तर मित्रांनो हे 15 आणि हे 15 हे जर बघितलं आपण, हे टोटल जर केले तर असे 60 क्वेश्चन तुम्हाला कशाचे, नॉन टेक्निकलचे असणार आहेत. म्हणजे आपलं मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण आणि त्याच्यानंतर जनरल नॉलेज वरती. तर हे 60 क्वेश्चनचे मार्क 120 होणार आणि तुमचा जो पेपर असणार आहे मित्रांनो तो 200 मार्काचा होणार आहे. तर राहिलेले जे 80 मार्क आहेत, जे 40 क्वेश्चन तुम्हाला कशाच्या नॉलेजवर येणार आहेत ते असणार आहे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. आणि ह्याचं जे असणार आहे ह्याच्यामध्ये जे सब्जेक्ट असणार आहे ते बघा मित्रांनो, इथे केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर मित्रांनो हे 5 सब्जेक्ट याच्या टेक्निकल सिलेबस मध्ये असणार आहेत. तर हे जे 5 सब्जेक्ट आहेत यावरती तुम्हाला 40 क्वेश्चन विचारतील आणि हे मार्क असतील 80. म्हणजे मित्रांनो जसं आपण ZP मध्ये एक्झाम दिलेली त्याच्यामध्ये पॅटर्न होता नॉन टेक्निकल 120 मार्काला आणि 80 मार्काला आपला टेक्निकल फार्मसीचा सिलेबस. मित्रांनो त्याच पद्धतीने पण हा सेम असणार आहे. नॉन टेक्निकल जे असणार आहे ते 120 मार्क
आणि यावर मराठी व्याकरणवर 15 क्वेश्चन, इंग्लिश व्याकरणवर 15 क्वेश्चन, जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीवर मित्रांनो 30 क्वेश्चन, म्हणजे असे 120 मार्क होतील. आणि आपल्या टेक्निकल सिलेबसमध्ये केमिस्ट्रीचा पार्ट जास्त आहे. केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर याच्यावरती मित्रांनो तुम्हाला 40 क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार आहेत आणि टोटल मार्क याचे 120 हे आणि हे 80 असे टोटल मार्क तुमचे 200 मार्काची एक्झाम होणार आहे. आणि मित्रांनो ही जी एक्झाम आहे ही TCS कंपनी कंडक्ट करणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो दुसरी पोस्ट, ती कोणती असणार आहे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क. तर ह्याचा जर सिलेबस बघितला तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे नॉन टेक्निकल सिलेबस आहे आणि ते सेम असणार आहे. आणि ह्याचा पॅटर्न जरी बघितला तो पण सेम असणार आहे. इंग्लिश ग्रामर 15, मराठी व्याकरण 15 आणि जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीवर 30 क्वेश्चन, असे म्हणजे हे 60 क्वेश्चन आणि हे असतील 120 मार्कला. आणि त्यानंतर मित्रांनो आपला असेल टेक्निकल पार्ट, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. आता हे तर सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज जे असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला 4च सब्जेक्ट दिसतील. ते म्हणजे कोणते कोणते, याच्यामध्ये केमिस्ट्री असणार आहे सगळ्यात महत्वाचं, त्याच्यानंतर अनालिटिकल केमिस्ट्री असणार आहे, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री असणार आहे आणि त्याच्यानंतर असणार आहे बायोलॉजी. तर हे 4 सब्जेक्ट असणार आहेत याच्यामध्ये. यावरती असतील 40 क्वेश्चन आणि हे मार्क किती होतील मित्रांनो, 80 मार्क. तर असा हा जो पहिला 37 वॅकन्सी आहे त्याच्या, तर हे किती मार्काला असेल, 200 मार्काचा हा एक पेपर होणार आहे. ह्याच्यामध्ये जर सिलेबस मध्ये जर डिफरन्स बघितला ना तर इथे अनालिटिक विशेषण रसायनशास्त्र मध्ये मित्रांनो हे 2 सब्जेक्ट ऍड आहेत, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर हे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी हे जे 2 सब्जेक्ट आहेत मित्रांनो ते नसणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला जर सर्व सिलेबस समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो या नोटिफिकेशन मधले जे बाकी महत्त्वाच्या गोष्टी जसं की ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील, ऍप्लिकेशन कुठे करायचंय, त्या रिलेटेड जी लिंक, ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मी दुसरा जो व्हिडिओ अपलोड करेल त्याच्यामध्ये असणार आहे. तर हे सिलेबसचा व्हिडिओ मी आधी का बनवलाय, कारण खूप साऱ्या स्टुडंटला सिलेबस काय आहे सर, सिलेबस काय आहे, हे खूप सारे स्टुडंट विचारत होते. तर त्यासाठी हा सिलेबस असणार आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला ऍप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं, त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत तर ते त्याच्यावर सांगेन. आणि मित्रांनो हे जे PDF वगैरे मटेरियल आहे सर्व तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि डाऊट असतील तर कमेंट करा. थँक्यू.